कसं आहे ना आरती, आम्ही सुखात जरी असलो ना तर कोणाची आठवण काढतो? तुझी. आणि आम्ही दुःखी जरी असलो तर कोणाची आठवण काढतो? ऑफकोर्स तुझी. बस बस, जास्त इमोशनल होण्याची गरज नाहीये, भावना पोहोचल्या. आता कसं सांगू तुम्हाला, अरे ती एक फिलिंग असते जी आतून आली पाहिजे. तिला पाहताच हृदय असं धडधडलं पाहिजे. आणि 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 काय? आणि मला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात पडलो. काय? तिला शोधायचं, पण कसं? आपल्याकडे दोनच क्लू आहे. कसले क्लू? एक तिचा स्कार्फ आणि दुसरा चष्मा. अशी कोण आहे ती की जिचं नाव घेतल्यावर मी विश्वास नाही ठेवणार? अरे स्नेहा, फक्त डोळे बघून असं कोण कोणासाठी असं कसं सिरियस असू शकतं ग? मुलांची तीच तर खासियत असते ना, एखादी गोष्ट जर त्यांना आवडली तर मग ते तिच्यासाठी काहीही करू शकतात. जेवढ्या हक्कानं मी तिला प्रपोज करणार आहे तिलाही तेवढाच हक्क असेल. मला होकार किंवा नकार द्यायचा. असं व्हायला सांग, त्या स्नेहाच्या नादी लागू नको म्हणून. स्नेहा, मला तुला काहीतरी सांगायचंय. ऐक ना स्नेहा, तुला काहीतरी गैरसमज झालाय ग. अगं मला फ्रेंडशिपच करायची असती, ती तर आपली ऑलरेडी होतीच ना स्नेहा. मग त्याच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये, प्लीज मला एकटं राहू दे. अगं म्हणून मी येत नसते, एक तर ह्यांच्यासाठी टाइम काढायचा आणि ह्यांनी असं निघून जायचं. उगीच आले मी.